संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। बोबदेव घाटामध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे स्केच तयार केलेत। तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने देखील पोलीस तपास करतायत। तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी 3000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संचलित करण्यात येत आहे। त्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आलंय। पोलिसांकडून 200हून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे। आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय। बोबदेव घाट हा परिसर निर्जन आहे। या भागात सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत। तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाईल विश्लेषण करण्यात अडथळे आलेत। आरोपी बोबदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे। बोबदेव घाटापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरापर्यंत 100 ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे। गेल्या 15 दिवसात बोबदेव घाट मार्गे गेलेल्या 3000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येते। त्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आलंय। बोबदेव घाटापासून 70 ते 80 किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे। 200हून अधिक सराईतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।